निश्चितच या राज्याचे नेते, आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी 6 महिन्यापूर्वी संभाजी आर्डे यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी देणार अशा पद्धतीची घोषणा केली होती। त्या अनुषंगानं त्यांचे निश्चित माझ्याच पाठीमागे हात आहेत। त्यांनी निश्चित मला तशा पद्धतीचा सिग्नल दिलेला आहे आणि दादा या सगळ्या प्रक्रियेत आहेत। त्यांच्या आशीर्वादानं, माननीय धनंजय महाडिक साहेब यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या आदेशानुसारच मी आज फॉर्म भरलेला आहे। दादा, तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरताना एक रॅली काढली, एवढा तुमचे निष्ठावंत कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहेत, हे सगळं बघून काय वाटते? गेले 8 ते 10 वर्ष मी निष्ठेने या मतदारसंघात काम करतो आहे। गेले 1 वर्ष सातत्यानं मी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे। वेगवेगळ्या माध्यमातून माझी पत्नी, मी आणि माझा मुलगा असं आम्ही अख्खं कुटुंब या मतदारसंघात परिश्रम घेतो आहे। या मतदारसंघातील तमाम मायबाप जनतेवर माझा विश्वास आहे। या परिश्रमाला ते निश्चित न्याय देते। आता लोकांना भेटताय, गाठीभेटी घेताय, काय प्रतिसाद आहे लोकांचा? देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। राष्ट्र लेवलवर आणि राज्य लेवलवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या योजना चालवल्या जातात, त्या योजनांच्या माध्यमातून या सगळी जनता, सगळे लोक समाधानी आहेत। आणि निश्चित तुम्ही बघितलं असाल, सध्या महाराष्ट्रात सर्व नगरपालिका, नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीचं सत्ता आलेली आहे। त्यामुळे निश्चित राधानगरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर संभाजी आर्डे जिल्हा परिषद सदस्य होणार। आता उमेदवारी अर्ज तर आपण दाखल केला आहे, पण असं वाटतं की भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला उमेदवारी कारण मिळेल? कालच तुमच्या एका महायुतीतल्या घटक पक्ष तुमचा जो आहे त्यांनी पण उमेदवारी अर्ज भरलेला आहे, काय वाटतं? आता या गोष्टीवर बोलण्या एवढा मी मोठा नाही, पण निश्चित संभाजी आर्डे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार। बरं, आमच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांना काय आव्हान करा? मायबाप जनतेला मी एवढंच आवाहन करेन की देशामध्ये, या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, माननीय धनंजय महाडिक साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या परिसरातील जनतेनं, या परिसरातील बरेचसेच प्रश्न आहेत जे राज्य स्तरावर, केंद्रीय स्तरावर प्रलंबित आहेत। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर तुम्ही न्याय दिलात तर निश्चित ते मोठमोठे प्रश्न आहेत जे या परिसराच्या विकासासाठी मूलभूत बदल करणारे होतील। आणि त्या प्रश्न सोडवण्यासाठी किंवा त्या सर्व मूलभूत गरजा आहेत ज्या आहेत आमच्या परिसरातील, अभयारण्यासंदर्भातल्या असतील आणि अनेक आहेत, रस्त्यांच्या आहेत, इतर गोष्टी आहेत, ज्या सगळ्याच मला मार्गी लावायच्या आहेत। राधानगरी पर्यटनच्या दृष्टीनं मला काम करायचं आहे आणि या सगळ्या दृष्टीनं आणि गोरगरीब जनतेसाठी मला बरंच काही करायचं आहे। या सगळ्यासाठी